संकेत दादा आणि रवींद्र दादा सारखी माणसं नेहमीच काळजामध्ये हृदयात घर करून राहतात. नितिन अब स्ट्राइकर एंड पर और चेतन. खैरवाड़ी टीम 24 मुकाबले में पहली बार क्वालिफाई हुई है, तो खैरवाड़ी टीम के लिए बहुत बहुत शुभकामनाएं. ओवर पिच गेंद अंदर की तरफ कटी, सीधे बल्ले से खेलना चाहते थे उसे बैक टू द बॉलर, लेकिन कोई रन नहीं. और ऐसा कहा जाता है कि बल्ले और गेंद का संपर्क नहीं तो रनों की उत्पत्ति नहीं, और निसर्ग का नियम है जहां पर मिलन नहीं वहां पर उत्पत्ति नहीं. फुल टॉस टर्न के साथ उसे खेल दिया था. बैकवर्ड ऑफ पॉइंट फील्डर तैनात थे और एक रन लेने का वहां पर मौका था. एक रन यहां पर खाते भी जुड़ता हुआ नितिन के. अब स्ट्राइकर एंड पर चेतन. पहला नंबर, जब भी नंबर आता है तो हमें पता चलता है अंतर्राष्ट्रीय क्रिकेट परिषद का पहला लॉ, यानी कि एक टीम में 11 खिलाड़ी होने ज़रूरी. कबड्डी में 6 खिलाड़ी खेले तो भी जमता है, लेकिन पगबादा की जोरदार अपील, लेकिन आउटसाइड द लेग स्टंप गेंद पिच हो रही थी. लेग बाइस का इशारा आता हुआ अंपायर्स द्वारा. अंतर्राष्ट्रीय क्रिकेट परिषद का ये 23वां नियम और स्कोर अब 2 पर. प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी नितिन और चेतन को देख रहे हैं. गेंदबाजी मार्क पर तैयार. गेंदबाज नयन राइट आर्म ओवर द विकेट. अगली गेंद नयन की, सामना करेंगे बल्लेबाज. सीधे बल्ले से लॉफ्ट किया था, ऑन द राइज से खेल दिया था मिड विकेट और वाइडिश लॉन्ग ऑन के बीच में से. वहां पर 2 फील्डर तैनात थे. आगरी बॉयज रोड खुर्द के काफी तेज तर्रार थ्रो, और मानो काफी तेज थ्रो करने वाले रोहित शर्मा, कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या की तरह यहाँ पर थ्रो करते हुए ये आगरी बॉयज रोड खुर्द की ये बहुत ही शानदार और हरफन मौला ताकतवर खिलाड़ी, चुस्त दुरुस्त तंदुरुस्त और हमेशा मुस्तैद, सीमा पर जवान खेत में किसान, और यहाँ पर इस मैदान पर ये खिलाड़ी शोभा देते हुए. 4 रन ऑन बोर्ड. रिवर्स का प्रयास, बनी तो बनी, नहीं तो अब्दुल गनी, लेकिन यहां पर अच्छा शॉट और यहां पर डेविड हॉटन की याद ताजा होती हुई 4 रन. डीजे थँक यू. नितीन आणि चेतनसाठी किसन शेठ पोंगडे यांच्याकडून षटकार आणि चौकारच्या हॅट्रिकसाठी 501. ये पहले बार इजाद किया था डेविड हॉटन ने जिम्बाब्वे के, जिन्हें रिवर्स का प्रयास, इस बार पैडल स्वीप, गेंद सीमा पर, लॉन्ग स्टॉप, सीमा रेखा बाहर. ये मिलेंगे रन 4. डीजे डॉन 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 राजू. थैंक यू डीजे. इसी के साथ डॉन, हमारे डॉन संदेश दादा मोरे, विजू दादा मोरे, दत्ता शेठ भोगटे और राजू दादा का यहाँ पर हम स्वागत करेंगे. राजू दादा, इनके शुभ हाथों से संदेश शेठ मोरे, विजू शेठ मोरे और दत्ता भोगटे, इन 3 डॉन का यहाँ पर स्वागत होगा. अमर अकबर एंथनी, एक जगह जब खड़े हो तीनों, अमर अकबर और एंथनी, अनहोनी को होनी कर दे, होनी को अनहोनी, एक जगह जब खड़े हो तीनों, अमर अकबर और एंथनी. हैट्रिक होगी तो किशन शेठ पोंगड़े इनकी ओर से 501 रुपए का नकद इनाम. आणि सोनार सिद्ध धाटाव संघाचे कबड्डीचे संघनायक नितीन दादा रटाटे यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. सोनार सिद्ध धाटाव एक नामवंत संघ. मी सुद्धा कबड्डी समालोचन करतो, परंतु नाईट स्पर्धा असल्यामुळे आणि कबड्डीला खूप वेळ असल्यामुळे 1.5 वर्ष कबड्डीला थोडासा जास्त जात नाही, आणि सोनार सिद्ध धाटाव संघाचे संघनायक दादांचं आपण इथे स्वागत करतोय. तो क्या होगा स्वैग से स्वागत. लगातार शानदार बल्लेबाजी संदीप पाटिल की तरह. क्या ये लगातार 3 गेंदों पर 3 चौके दाग पाएंगे? बॉलर बैटर कौन है? चेतन को षटकार लगाया तो 100 रुपये. चेतन ने अगर सिक्सर मारा तो यहाँ पर
₹100 का इनाम किशन शेठ पोंगड़े द्वारा। इस बार बाहरी सेरा, बैक टू द बॉलर, शानदार, जानदार, असरदार, अपने ही फॉलो थ्रू में कैच लपकने में कामयाबी। बहुत ही शानदार कार्बन कमाल कैच ऑफ द मैच। थैंक यू डीजे। आगरी बॉयज रोड बनाम आर्य खुर्द के बीच ये मुकाबला। थैंक यू डीजे मास्टर। हरिश्चंद्र शेठ मोरे यांच्याकडून ₹500 पारितोषिक या कॅचसाठी राणाला। राणा मैन फ्रॉम हरियाणा, लेकिन ये हरियाणा के शेर नितिन दादा जोशी, इनसे मैं विनती करूंगा कि वो अतिथि मंच पर आए। हरिश्चंद्र मौर्य स्कोर अब आगे बढ़ता हुआ 12 पर। अंपायर से कुछ गुफ्तगू होती हुई खैरवाड़ी टीम। संकेत देशमुख, संकेत शेठ देशमुख, 12 दादा 12, 7 बॉल 12, दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू। टिक टिक वाजते डोक्यात, तडतड वाढते ठोक्यात। आपल्या सर्वांना माहित आहे दुनियादारी चित्रपटातील हे गीत जबरदस्त इन्फॉर्म फलंदाजी आता करावी लागेल। स्ट्राइकर एंडला अविनाश, जिसका कभी नहीं होता नाश, नाम है उनका अविनाश। राइट आर्म राउंड विकेट, राणा मैन फ्रॉम हरियाणा। टर्न के साथ चाबुक शॉट, शॉर्ट आर्म पुल, लेकिन अच्छी फील्ड वहां पर बैकवर्ड ऑफ स्क्वायर और एक ही रन वहां पर लेने का मौका था। एक के साथ स्कोर 13 पर। ना तेरा ना मेरा, क्रिकेट का ये कारवा है सभी का। 125 जनता भारत की इस क्रिकेट के ऊपर प्यार कर रही है। 1932 में भारत ने क्रिकेट का श्री गणेशा किया था और 1952 में भारत ने पहली बार टेस्ट मुकाबला जीता था। पहली टेस्ट सीरीज भारत ने जीती थी पाकिस्तान के खिलाफ। पहली विदेशी टेस्ट सीरीज भारत ने जीती थी न्यूजीलैंड के खिलाफ। और पहला शतक जड़ाने वाले बल्लेबाज लाला अमरनाथ और ओडीआई के पहले शतक बनाने वाले बल्लेबाज कपिल देव निखंज। हैट्रिक बॉल नितिन के लिए, अच्छा शॉट, गैप में गेंद, लेकिन अच्छी फील्ड फाइन लेग पर और एक ही रन लेने का वहां पर मौका। सिंगल के साथ स्कोर 14 पर 14, लॉस ऑफ 1 विकेट। बल्लेबाजी करती हुई अब आर्य खुर्द पहुंचे। 3-3 ओवर का मुकाबला है और 3-3 ओवर के मुकाबले में जब दाहिने हाथ के और बाएं हाथ के बल्लेबाज होते हैं तो फील्डरों के पास बहुत ही समय होता है, उनको रनिंग करनी पड़ती है। और भीमकाई शरीर के एक फील्डर लॉन्ग ऑन पर। आगरी बॉयज रोड के तुषार, ओवर पिच गेंद थी, फुल टॉस में कन्वर्ट करने का प्रयास था। निचला सिरा लगा, गेंद जाती हुई बैकवर्ड ऑफ फर्स्ट स्लिप पर और कोई रन नहीं। स्कोर रुका हुआ 14 पर। रोहा ग्रामीण विभागीय क्रिकेट चषक 2019 आप देख रहे हैं और आज के नाइट का ये तीसरे राउंड का पहला मुकाबला। ये देखिए, उखाड़ दिया डंडा, लहरा दिया झंडा, शेन वॉर्न की तरह लेग स्पिन और यहाँ पर राणा मैन फ्रॉम हरियाणा इनकी तूती बोलती हुई। थैंक यू डीजे, थैंक यू डीजे, थैंक यू। आगरी बॉयज का ये गाना आपने सुना। लगातार विकेट चटकाने के बाद राणा को उनके पिताजी की ओर से ₹500 का इनाम। पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा त्रैलोकी व्हावा झेंडा।
राणाचा झेंडा त्रैलोकी फडकतोय आणि त्याचे वडील हरिश्चंद्र साहेब यांच्याकडून या विकेटसाठी 501 रुपयाचं पारितोषिक. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. हरिश्चंद्र काका, हा पाळण्याच्या बाहेर पाय काढायचा का? गेंदबाजी मार्ग पर तैयार, राणा 14 रन स्कोर बोर्ड पर. दूसरा विकेट यहां पर गिरता हुआ. अब स्ट्राइकर इन पर बल्लेबाज अजय. किशन शेठ इनकी ओर से 501 रुपए का इनाम हैट्रिक के लिए. आहा, आड़ा बल्ला, ये उड़ाया उड़न खटोला सीमा रेखा पार. लंबा दंदनाता 6 और डीजे बजेगा रिमिक्स. आहा, दिल फिल्म का गाना माधुरी दीक्षित. धन्यवाद डीजे. चीरू को माधुरी दीक्षित पसंद है और रात में माधुरी दीक्षित सपने में आती होगी या जैकलिन फर्नांडिस. चीरू, कौन आती है धक धक घर, माधुरी दीक्षित या जैकलिन फर्नांडिस? क्या शानदार दिल धड़कता हुआ क्रिकेट के लिए. क्रिकेट का कारवा. एक तरफ है गेंदबाजी का गब्बर, दूसरी तरफ है बल्लेबाजी का बब्बर. एक तरफ है धक धकता लावा तो दूसरी तरफ है रोहा टेनिस क्रिकेट का छावा. निशी ऑन बॉलिंग मार्क. आखिरी ओवर इस इनिंग की. पहली गेंद सीधे बल्ले से ऑन द, इसे खेल दिया था लॉन्ग ऑफ पर. अच्छी फील्ड, वहां पर 2 रन लेने का मौका था और बहुत ही शानदार तरीके से गेंदबाजी राणा द्वारा हुई थी. उसी के अनुसार गेंदबाजी कर रहे निशी. 2 रनों के साथ स्कोर अब 22 पर 22. 22 यार्ड की सल्तनत. इस सल्तनत को जीतने की जुनून और हुनर इन दोनों ही टीमों के बीच. इस बार चकाया था गति परिवर्तन. आपके पास 6 गेंदें होती है, 6 गेंदें 6 अस्त्र और 6 शस्त्र होते हैं और सबसे बढ़िया ब्रह्मास्त्र माना जाता है यॉर्कर का, लेकिन मुझे पसंद है स्लोअर वन की गेंदबाजी. आरे खुर्द बनाम आगरी बॉयज रोड के बीच ये मुकाबला तीसरे राउंड का, तीसरे दौर का. और अब आगरी बॉयज की गेंदबाजी की कमान संभालते हुए निशी. गेंदबाजी मार्ग पर. रहने दे आसमान जमी की तलाश न कर, सब कुछ यही है कहीं और तलाश न कर. सब कुछ रोहा में मिलेगा आपको. अच्छी गेंदबाजी, हाई आर्म एक्शन के साथ, ऑर्थोडॉक्स एक्शन के साथ गेंदबाजी कर रहे हैं पॉल एडम्स की तरह. खराब थ्रो में कहूंगा और ओवर थ्रो की वजह से एक एक्स्ट्रा रन खाते में जुड़ता हुआ. टांगों में से दरार, गेंद फरार. जहां पर 1 रन थे वहां पर 3 रन लेने का मौका मिला और बहती गंगा में हाथ धो बैठे हैं दोनों ही बल्लेबाज. 3 रन स्कोर बोर्ड पर आगे बढ़ते हुए और 3 के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 26 यानी कि 26 जनवरी भारत का गणतंत्र दिवस. और 26 तारीख हम भूलेंगे नहीं, 26/11 का वो हमला. अगर पाकिस्तान की सेना यहाँ पर आए तो रोहा के जो हमारे जाबाज हैं वो यहाँ पर कूट कूट कर उसे भेज देंगे. रोहा और हमारे सभी यहाँ पर ग्रामीण क्रिकेट के ये खिलाड़ी. आणि संदेश संकेत भाई देशमुख को अगर सीमा पर भेजे, अपील की थी. आपको मांगना होगा. आपको खाना चाहिए, माँ से मांगो. पानी चाहिए, बहन से मांगो. प्यार चाहिए, बीबी से मांगो. और विकेट चाहिए तो अंपायर से मांगो. स्कोर 1 से आगे बढ़ता हुआ 27 पर. संकेत दादा देशमुख को अगर सीमा पर भेजे तो नवाज शरीफ पाकिस्तान छोड़कर भाग जाएंगे. हाँ, गली गली में शोर है पाकिस्तान. और धन्यवाद. पहला विकेट गिरा था 12 पर, दूसरा विकेट 14 पर और तीसरा विकेट 13 रनों की साझेदारी के बाद 27 पर. आखिरी गेंद का, आखिरी कितनी गेंद है? आखिरी गेंद का खेल शेष. अच्छी गेंद, तेज तर्रार, लाइक अ फ्लैश ऑफ लाइट.
दुनिया की सबसे तेज गेंद फेंकी थी शोएब अख्तर ने और भारत की तरफ से सबसे तेज गेंद फेंकी थी जवागल श्रीनाथ ने पाकिस्तान के खिलाफ। तो अब 3 ओवर का खेल समाप्त, स्कोर बोर्ड पर 27 रन लग चुके हैं। 9 की रिक्वायर्ड रन रेट के साथ उन्होंने बल्लेबाजी की। अब 9.33 की करंट रन रेट के साथ बल्लेबाजी करनी होगी आगरी बॉयज टीम को। और आगे का हाल सुनाने के लिए अब माइक्रोफोन पर आमंत्रित करेंगे हर्षल को। थँक्यू निलेश जी। नक्कीच 28 धावांची गरज असणार आहे आणि 3 षटक निर्णायक षटक असणार आहेत, कारण की आगरी बॉयज रोड संघ पूर्णपणे फलंदाजांचा भरणा असलेला संघ. तसंच आपण फर्स्ट राऊंड पासून पाहत आलोय, गोलंदाजी मार्फत पूर्णपणे वर्चस्व गाजवलंय आरे खुर्द संघाचा अमित. त्याने पूर्णपणे समोरच्या संघावर मात करत आपल्या संघाला विजयश्री माळा प्राप्त करून दिली आहे. प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचा पारितोषिक आणि प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचा पारितोषिक आलंय. हरिश्चंद्रजी मोरे यांच्याकडून नक्कीच बक्षिसांची तर खैरात होते, पण माजी सरपंच उपसरपंच हरिश्चंद्रजी मोरे यांच्याकडून नक्कीच बक्षिसांची खैरात होते आगरी बॉयज रोड संघासाठी. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा पारितोषिक, तसेच प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक. त्यांचा सुपुत्र नक्कीच मैदानामध्ये तैनात होतोय. सलामीला आलेले फलंदाज नयन जोशी आणि राणा. थँक्यू डीजे. नक्कीच नयन आगरी बॉयज रोड संघाचा कर्णधार मैदानामध्ये तर आलाय, पण विजय घेऊन जाणार का? कारण की त्याच्यासोबत नक्कीच ऑलराऊंडर राणा मैदानामध्ये तैनात आहे. जोपर्यंत हे दोन फलंदाज या क्रीजमध्ये तैनात राहतील तोपर्यंत आगरी बॉयज रोड संघाच्या आशा तर राहणारच आहेत. अमितला हॅट्रिक साठी 500 रुपयाचा पारितोषिक आलंय. किसन पोंगले यांच्याकडून नक्कीच आता मात्र एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पॉइंटच्या दिशेला खेळून काढलेला चेंडू. या फटक्यावरती एकच धाव येणार. एका धावेने श्री गणेशा करतोय नयन, कारण की नयनला सुद्धा माहिती आहे ऑलराऊंडर राणा मैदानामध्ये तैनात आणि त्याला ऑन फायर होणं खूप महत्वाचं राहणार आहे. गोलंदाज अमित ज्याने पूर्णपणे आपल्या गोलंदाजी मार्फत नाईट चषक 2019 मध्ये वर्चस्व गाजवायचा प्रयत्न केलाय, पण आता नक्कीच निर्णायक गोलंदाजी करावी लागणार आहे. आता मात्र नक्कीच डीप स्कोअरच्या साईडने खेळून काढलेला चेंडू. या फटक्यावरती किती धावा येणार? 2 धाव सुखरूपरित्या पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव सुद्धा सुखरूपरित्या पूर्ण. 4थ्या धावेचा प्रयत्न आणि नक्कीच तिथे खराब असं क्षेत्ररक्षण, खराब अशी फेकी पाहायला मिळाली. पंच धावा किती? 4 धावा. नक्कीच 4 धावा पाहायला मिळाल्या. सुरेखा शिरानिंद बिटवीन विकेट पाहायला मिळते राणा आणि नयन जोशी याच्याकडून. या 4 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे. धावसंख्या झाली 5 धावा.
गोलंदाज अमित गोलंदाजी मार्फत सज्ज. षटकातील तिसरा चेंडू. नक्कीच आता मात्र एक सुरेख असा फटका, पॉइंटच्या दिशेने खेळून काढलेला फटका. या फटक्यावरती एका धावेवर समाधान मानावं लागतंय राणा आणि नयन याला. राणाला सुद्धा माहिती आहे स्ट्राईक रोटेट होणं खूप महत्त्वाचं असणार आहे, कारण की आपल्या संघाचा रिमोट कंट्रोल आज काही सेल चार्ज केलेले दिसत नाही आहेत, पण नक्कीच आता पूर्णपणे चार्ज करावे लागणार आहेत, कारण की संघाला विजय प्राप्त करावा लागणार आहे. यॉर्कर पद्धतीचा चेंडू सुरेख अशी गोलंदाजी करतोय अमित. पूर्णपणे रोखून धरण्याचा प्रयत्न करतोय, पण एक धाव काही रोखू शकत नाही. एकेरी दुहेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या धाव फळकावरती लागली 7 धावा. षटकातील 5वा चेंडू टाकण्यास सज्ज होणार गोलंदाज अमित. गोलंदाजी मार्फत राणा याच्यासाठी. नक्कीच पुन्हा एकदा राणा पॉइंटच्या दिशेने खेळून काढतोय. तिथे एक धाव सुखरूपरित्या पूर्ण होते. एका धावेवर समाधान मानावं लागतोय राणा आणि नयन याला. स्ट्राईक रोटेट करतोय. स्ट्राईकला नयन जोशी येतोय. गोलंदाज अमित षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येणार फलंदाज नयनच्या माहितीसाठी. आणि या शेवटच्या चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेणार नयन, कारण की या शेवटच्या चेंडूचा समाचार तर घ्यावाच लागणार आहे, कारण की धावफळकावरती धावा 8 लागल्यात. नक्कीच आता मात्र हेलिकॉप्टर शॉट. महेंद्र सिंग धोनी सीमा रेखा बाहेर 6 धावांसाठी. कणकणीत षटकार. थँक्यू डीजे. नक्कीच संदेश मोरे यांकडून या षटकारासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आलाय. नक्कीच नयननी मगाशी सांगितलं होतं आमच्या गावचा ATM. संदेशजी मोरे यांकडून 200 रुपयाचा पारितोषिक. एक सुरेख असा फटका पाहायला मिळाला. महेंद्र सिंग धोनी शॉट. नक्कीच हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळाला नयन याच्याकडून. नक्कीच हे असं शॉट एवढं खेळून काढणं काही सोपं नसतं, पण ते करून दाखवले नयनने. गोलंदाजी मार्फत सज्ज होणार राणा याच्यासाठी. नक्कीच फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. चेंडू खेळून काढलाय तोपर्यंत 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण. आणि या 4 धावा. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे. धावसंख्या झाली 18 धावा. नक्कीच आता मात्र चेंडू हवेत आहे. पॉइंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये तोपर्यंत 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण. नक्कीच ही एक धावेने धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे. धावसंख्या झाली आहे 20 धावा. अजूनही 8 धावांची गरज असणार आहे. 4 चेंडू आणि 8 धावांची गरज. नक्कीच आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसलाय. सुरेख असे यष्टीरक्षण पाहायला मिळतंय नितीन याच्या मार्फत. 10 चेंडू आणि 8 धावांची गरज असताना नक्कीच आता 9 चेंडू आणि 8 धावांची गरज असणार आहे. नक्कीच षटकातील 4था चेंडू घेऊन येणार गोलंदाज अंकित. आपल्या गोलंदाजी मार्फत अजूनही 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. 9 चेंडू आणि 8 धावांची गरज. 8 धावा 9 चेंडू. कशा प्रकारे गोलंदाजी करणार आरे खुर्द संघाचे गोलंदाज अंकित. आपल्या गोलंदाजी मार्फत 4था चेंडू
कशा प्रकारे टाकणार, कशा प्रकारे राणाला रोखणार ते सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की 9 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. गोलंदाज अंकित गोलंदाजी मार्फत सज्ज 4था चेंडू टाकण्यास. नक्कीच एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि नक्कीच हिट. फलंदाज बाद राणाच्या स्वरूपात पहिला हादरा मिळतो आगरी बॉयज रोड संघाला. कमांड डीजे. नक्कीच राणाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये तैनात होतोय. निशी कर्णेकर एक धडाकेबाज फलंदाज मैदानामध्ये तैनात होतोय. या दोन्ही फलंदाजांना माहिती आहे नाईट चषकामध्ये कशा प्रकारे खेळी करायची. कारण की निशी नक्कीच खूप सारे नाईट चषक खेळून आला असेल. कारण की खूप छान अशी गोलंदाजी आहे निशी याची. नक्कीच आता मात्र एक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. तोपर्यंत 2 धावा काही रोखू शकत नाही. या 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे. धावसंख्या झाली आहे 22 लॉस. नक्कीच षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी. फलंदाज नयन आणि निशीच्या माहितीसाठी अजूनही 7 चेंडू आणि 6 धावांची गरज. 7 चेंडू 6 धावा, 6 धावा 7 चेंडू. कशा प्रकारे गोलंदाजी करणार अंकित. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येणार नयन याच्या माहितीसाठी. नक्कीच रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसवला तर कुणी अंकितने पूर्णपणे सामना प्रेक्षकांच्या डोळ्याचा पारडा फेडणारा सामना. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. 6 चेंडू 6 धावा, 6 धावा 6 चेंडू. काय घडणार, काय बिघडणार तो क्षण. दहावीर चषक 2019 तो क्षण या मैदानावरती आठवणार का. कारण की त्यावेळेला आरे संघाला 6 चेंडूमध्ये 5 धावा बनवायच्या होत्या आणि आता रोड संघाला 6 चेंडूमध्ये 6 धावा बनवायच्या आहेत. तेव्हा मित्रांनो नक्कीच रोड संघाचा यश गोलंदाजी मार्फत होता. त्याने पूर्णपणे रोखून धरलं होतं आणि तो सामना 1 चेंडू आणि 3 धावांवरती नेला होता. पण या मॅचमध्ये या सामन्यामध्ये काय घडणार. कारण की 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. नाईट चषक 2019 मध्ये नक्कीच पहिला चेंडू सुरेख असा चेंडू आणि फलंदाज बाद. पाहू शकता मित्रांनो नयन जोशी बॅक टू द पॅव्हिलियन. मी म्हटल्याप्रमाणे होणार का. थँक्यू डीजे. नक्कीच बक्षिसांची खैरात झाली आहे मित्रांनो. हा जो गोलंदाज आहे आकाश त्याने जर 6 चेंडूमध्ये 6 धावा दिल्या नाही, 5 चेंडूमध्ये 6 धावा दिल्या नाहीत तर 5,000 रुपयाचं बक्षीस आलं इथे किसन पोंगडे यांच्याकडून. 5,000 रुपयाचं बक्षीस. जर 5 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्या नाही तर मित्रांनो पाहू शकता क्रिकेटचे दिवाने 5 चेंडू आणि 6 धावा आणि जर 5 चेंडू जर बीट घेतले तर 5,000 रुपये आपल्या खिशामध्ये जाणार आहेत. काय घडणार, काय बिघडणार या क्रिकेटच्या मैदानावरती.
नक्कीच सामना तर रंगतदार झालाय, कारण की नयन जोशी बाद झालाय आणि नवीन फलंदाज तुषार मोरे नक्कीच दादा मैदानामध्ये तैनात झालाय. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. नक्कीच दहावीर चषक नक्कीच आठवतोय आपल्याला मित्रांनो. हेच 2 संघ पण नक्कीच विरुद्ध झाले. तेव्हा 6 चेंडूमध्ये 5 धावा बनवायच्या होत्या आरे संघाला. नक्कीच एक कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलेला चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार तोपर्यंत एक धाव सुखरूपरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा सुखरूपरित्या पूर्ण होतीये. नक्कीच 2 धावेवर समाधान मानावं लागतोय. अजूनही 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारडं फेडणारा सामना मित्रांनो. नक्कीच नाईट चषक 2019 पहिला दिवस. या दिवसातला सितारा कुठला चमकणार? तुषार मोरे की नक्कीच आकाश? सुरेख अशी गोलंदाजी करतोय आकाश तर 5000 कडे पहिलं पाऊल टाकतोय. नक्कीच आगरी बॉईज रोड संघाच्या 2 विकेट्स आहेत आणि आर एस संघाच्या 3 विकेट्स आहेत आणि टॉस विन रोड संघ आहे. गोलंदाजी मार्फत सज्ज होणार, कारण की 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. आता मात्र परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न एसटी रक्षकाने केली. चुकी नक्कीच खराब असं क्षेत्ररक्षण एसटी रक्षकाकडून मित्रांनो. पाहू शकता प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारडं फेडणारा सामना. आजच्या दिवसातील हा रोमहर्षक सामना, रंगतदार सामना पाहायला मिळतोय आपल्या या धाटाव नगरीमध्ये. नक्कीच अजूनही 2 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. जरी 2 चेंडू मध्ये 2 धावा केल्या तरी सुद्धा विन होऊ शकतो आगरी बॉईज रोड संघ, कारण की आरे संघाच्या 3 विकेट्स आहेत आणि रोड संघाच्या 2 विकेट्स आहेत आणि नाणेफेकीचा कौल आगरी बॉईज रोड संघाकडे आहे. गोलंदाज नक्कीच आता मात्र एक हुक करतोय. चेंडू जाणार अविनाश कडे आणि या 4 धावा. नक्कीच सामना विन होतोय तो म्हणजे आगरी बॉईज रोड